धुक्याने भरलेले रस्ते, जिथे ढग तुम्हाला भेटायला येतात. असंख्य धबधब्यांचे हे आंबोली गाव. चला, तुम्हाला घर बसल्या दाखवतो. आंबोलीमधल्या सकाळच्या गुलाबी थंडीत आणि धुक्यांच्या गर्दीत मी निघालो होतो महादेवगडला. रस्ता एवढा सुंदर आणि शांत की असं वाटत होतं या मतलबी दुनियेपासून कुठेतरी दूर आलोय. या रस्त्यावर तुम्हाला एखादा जंगली प्राणी स्पॉट होऊ शकतो, त्यामुळे जरा सांभाळून. नमस्कार, मी स्वप्नील तुमचं स्वागत करतोय आंबोलीमधल्या एका सुंदर सकाळी. आम्ही ज्या रूटने आलो आता महादेवगडसाठी, भाई टोटल फॉग आहे. टोटल फॉग म्हणजे आता माझ्या मागे तुम्हाला इथे पण दिसतंय आणि इथे पण दिसत. हा आहे महादेवगडचा एंट्रन्स. माझ्यावरती नाव कदाचित उलटं दिसत असेल. तर फर्स्ट टाइम येतोय आंबोलीला. जेव्हा जेव्हा येतो ना महादेवगड स्किप होतोय. आज म्हटलं सकाळी सकाळी करूया आणि आमच्या खास मॅडम सोबत आहेत. मग मी म्हटलं की यांना महादेवगड दाखवूया. सो आता आपण आज जाणार आहे महादेवगड आणि आंबोलीचा वॉटरफॉल, कारण की त्याला नेहमी गर्दी असते, त्यामुळे तो पण सकाळी सकाळी करायचा प्लॅन आहे. सो चला जाऊया. काय क्लायमेट आहे, तुफान क्लायमेट आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात राहता तर आंबोलीसारखं हिल स्टेशन मिस करणं नाही बनत. महादेवगडवर आहे आंबोलीच्या आणि वातावरण भाई सगळं धुकं पसरलं आहे. सगळं धुकं खालचं बघायला जरी तुम्हाला काही मिळत नसेल ना, तरी सुद्धा इथे येणं खरंच वर्थ आहे. ज्या रस्त्याने आम्ही आलो आहे असं वाटत होतं कुठच्या तरी मूवीचं शूट चालू आहे. दार्जिलिंग साईडला वगैरे असं बघतो त्या टाईपमध्ये. काहीतरी स्पेशल दिसलंय ते तुम्हाला दाखवतो मी. ढग, असं वाटतंय ढगांच्या वर कुठेतरी आहे आणि ढग बघतोय. जागा एक नंबर आहे. आणि आता मी महादेवगडवरून निघतो आहे. इथे असं वाटतं ना तुम्ही कुठेतरी ढगांच्या वर आहे, म्हणजे क्लाउड्स असे समोर दिसतात. तर आता महादेवगडचा निरोप घेतोय आणि आपण जातोय आंबोलीच्या सुंदर धबधब्यावर. महादेवगड पासून हे आंबोलीचे धबधबे अगदी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर. पण पावसाने आमची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. कमी पाऊस असताना किंवा थंडीमध्ये हा रूट एकदा करून बघा, स्वर्ग सुखाची अनुभूती. पावसात भिजतच आम्ही आंबोलीच्या मेन धबधब्याकडे येऊन थांबलो. इथे पाणी, वारा, सगळाच फोर्स एकदम जोरदार होता आणि हळूहळू इथे लोकांची गर्दी सुद्धा वाढायला लागली होती. त्यामुळे आता इथून निघून दुसरा एखादा छोटा धबधबा मिळतो का हे बघण्यासाठी आम्ही निघालो. आणि आता मी उभा आहे आंबोलीच्या एका सुंदर व्हॅलीमध्ये आणि माझ्या मागे बघू शकता अख्खी व्हॅली दिसते. धुकं पसरलंय आणि इकडे एक वुडन ब्रिज बनवलाय जो तुम्हाला एका वॉटरफॉलकडे घेऊन जातो. 20 रुपये एंट्री फी आहे, पण वर्थ आहे. आणि आम्ही आता याच वुडन ब्रिजने वर जाणार आहे.
हे स्किप करायचा विचार मला चाललेला, पण खूप चुकीचा डिसिजन होता. हा वुडन ब्रिज आणि समोर तो फॉल. चला. एक नंबर जागा आहे. म्हणजे आधी आंबोली ऑप्शन नव्हता. एका धबधब्यावर दुनियाभरची गर्दी असायची. आता पण तिथे गर्दी होती, पण इथं कुत्रा पण नाहीये, फक्त मी आहे. हो, खूप दिवसाने आंबोलीला आलो. ही कधीच न पाहिलेली मी आंबोली. आणि गव्हर्नमेंटने एवढी सुंदर सोय केली आहे इथे, म्हणजे बघू शकता तुम्ही. वर यायला प्रॉपर ब्रिज बनवलाय. 20 रुपये घेत आहेत, पण वर्थ आहे भाई. पावसाचं वगैरे नाही भिजतोय ना, तेवढं हवेने भिजतो. आणि आंबोली आज केला मी महादेवगड आणि आंबोली फॉल. मेन फॉलपेक्षा जो हा फॉल आम्ही निवडलेला हा जबरदस्त होता. फक्त हवेने भिजायला झालाय आणि तो उभं राहता येत नव्हतं. तो आता आमची वेळ संपत चालली आहे. आम्ही चालल्या डॅक्सी सावंतवाडी. पण हा निसर्गरम्य ब्लॉग बघा, पुन्हा पुन्हा बघा, टी व्हीवर बघा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा कसा वाटतो.